श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू. तर बघा, उद्या 13 तारीख आहे, आज 12 तारीख आहे. तर आज मी केंद्रात गेली होती, तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केला आहे. स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो आज केंद्रामध्ये. तर जेव्हा आपण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायला सुरुवात करतो, तेव्हा त्याच्या अगोदर आपल्याला श्रीफळ ठेवायचं असतं, महाराजांना विनंती करायची असते. आणि ती श्रीफळ का ठेवायचं असतं ते संकल्प नसतो. ती श्रीफळ का ठेवायचं, कारण आपण जे स्वामी चरित्र सारामृत पारायण करतो त्याच्यामध्ये कसलंही विघ्न येऊ नये, अडचण येऊ नये. स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आणि जे आपण स्वामी चरित्र सारामृत पारायण करणार होतो त्या पारायणामध्ये खंडन पडू देऊ नका, माझ्याकडून ही सेवा करून घ्या म्हणून महाराजांना ती श्रीफळ ठेवायचं असतं. तर आज मी श्रीफळ ठेवायला गेले होते केंद्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या, आणि आरती पण घेतली, स्वामी महाराजांची आरती केली, श्रीफळ ठेवलं आणि प्रार्थना करून आले. कारण उद्या 13 तारीख आहे, तर उद्यापासून स्वामी चरित्र सारामृत पारायणाला सुरुवात करायची आहे. दत्त जयंती ही 4 तारखेला आहे. तर ज्या ताईंना जमल त्या ताईंनी बघा नक्कीच स्वामी चरित्र सारामृत पारायणाला सुरुवात करा. कारण बघा, काही नाही, 1 तास लागतं फक्त. पण जे नवीन आहेत सेवेकरी, जे नवीन ताई आहेत, त्या जर नवीन ताई जर सेवा करत असतील, नवीन जर स्वामी चरित्र सारामृत वाचत असतील, तर त्यांना मात्र बघा 1.5-2 तास तर नक्कीच लागन. कारण जेव्हा मी नवीन वाचत होते तेव्हा मला तर 3 तास लागायचं. एक स्वामी चरित्र सारामृत व्हायला मला 3 तास लागायचं. कारण आता याच्यात खोटं बोलण्यासारखं काय आहे, आणि असं नाही बरं का की 3 तास कसं काय लागलं काय माहिती, पण मला 3 तास 2.5 तास लागत होतं. कारण एकदम दम्मानं वाचायची मी, आणि माहीत नाही मला, तर 2.5-3 तास मला सरळ लागायचं. कारण स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात म्हणजे जप, तारक मंत्र, परत पुन्हा स्वामी चरित्र सारामृत, आरती वगैरे सगळं करून उठायला 3-3.25 तास लागायचे. तर तेव्हा खूप वेळ लागायचा. पण आता नाही, आता लय झालं बघा. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण वाचायला 21 अध्याय वाचायला 1 तास लागतो. परत पुन्हा आरती, तारक मंत्र, स्वामी स्तवन आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप. म्हणलं तर स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप व्हायला आपल्याला कमसे कम 35-40 मिनिट लागतात. परत पुन्हा तारक मंत्र आपण एक वेळेस म्हटलं तर 2 मिनिट लागतात. परत पुन्हा स्वामी स्तवनाला 1-2-3 मिनिट लागतात. पुन्हा आरतीला 5-10 मिनिट लागतात. कारण आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची असते, परत पुन्हा स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची असते, पुन्हा दत्त महाराजांची आरती करायची असते, आणि आपल्या कुलस्वामिनीची आरती करायची असते. म्हणजे आपल्याला 4 आरत्या म्हणायच्या असतात. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला जो काही नैवेद्य बनवला आहे, भाजी चपाती, तो दाखवा, किंवा दूध साखरेचा नैवेद्य किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा, आणि मग यानंतर आपली सेवा संपली असं बघा. तर आता तुम्हाला जसं जमन तसं सेवा करा तुम्ही, किंवा दररोजची नित्य देवपूजा करून तुम्ही फक्त 11 माळी जप करा, किंवा तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करा. 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं, अगोदर स्वामी स्तवन म्हणायचं. स्वामी स्तवन झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा. जप झाल्यानंतर 11 वेळेस तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं, आणि ते अनुष्ठान केलेलं पाणी आहे ना सगळ्यांना चमच प्यायला द्यायचं. परत जे कोणी हट्टी आहेत, मुलं, घरातले व्यसनी माणसं आहेत, त्यांना द्यायचं, घरामध्ये शिंपडायचं. जर असं केलं तरीसुद्धा निगेटिव्हिटी जाते. यानं सुद्धा स्वामी महाराजांचा आशीर्वाद. असं नाही की स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायणच करावं, तुम्ही कोणतीही सेवा करा, जी जमल ती सेवा करा. आता या दत्त जयंती निमित्त आहे ना, किंवा 12 महिने बघा तुम्ही कसं तारक मंत्राचं एकही वेळेस तुम्ही म्हणलात, आणि ते पाणी जर दररोज सगळ्यांना दिलं. आता ही नित्यसेवा बरं का दररोजची, पण तारक मंत्राचं अनुष्ठान हे आता दत्त जयंती निमित्त तुम्हाला जी सेवा जमल, कोणतेही जमू द्या, 11 माळी जप करा, ही सेवा करा, किंवा तारक मंत्राचा अनुष्ठानाची करा, किंवा स्वामी चरित्र सारामृत करा, किंवा घोरकष्टोद्धारण स्तोत्राची सेवा करा, कोणतीही सेवा करा, पण नक्की सेवा करा. कारण कसं असतं बघा, जेव्हा आपण ही सेवा करतो तेव्हा आपले भोगे लवकर संपत असतात. आपण म्हणतो की कसं काय संपणार, माझ्या जीवनात सुखाचा दिवस नाही. आणि ज्या ताईंच्या जीवनामध्ये सुखाचा दिवस आहे ना, त्यांना खरंच मी सांगन की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे आभार म्हणून स्वामी चरित्र सारामृतच पारायण करा, किंवा
गुरुकष्टोद्धारण स्तोत्राची सेवा करा, कोणतीही सेवा करा, सिद्धमंगल स्तोत्राची सेवा करा, पण सेवा मात्र आवर्जून करा. कारण सेवे इतकं जी आपल्यासोबत जे काय असतं ना ते आपल्यासोबत सेवाच येत असते, बाकी काही येत नाही. तुम्ही कितीही करा आणि काहीही करा, बघा काही भेटतं का? परंतु जी सेवेनं भेटतं ते कुठंच भेटत नाही. पण आत्मिक समाधानसुद्धा भेटतं. कारण तुम्ही एकदा सेवा करायला सुरुवात करा आणि मग सांगा. कारण एक दिवस जरी सेवा राहिली तर असं मनाला वाटतं की आज माझ्याकडून सेवा झाली नाही, आज माझी सेवा राहिली. कारण हे मनामध्ये येतं. कधी येतं? जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये जाल ना, तेव्हा इतकी गोडी लागते, इतकं वेगळंच असतं, वेगळंच होतं ते. तुम्ही एकदा सेवा करायला सुरुवात करा आणि अनुभव कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, उद्या आहे 13 तारीख, 13 नोव्हेंबर. तर उद्यापासून जर स्वामीचरित्र सारामृताला पारायणाला सुरुवात केली तर दत्त जयंतीपर्यंत 21 स्वामीचरित्र सारामृत पारायण होतील. आणि जर मध्येच तुम्हाला जर अडचण असेल तर काही नाही, 4 दिवस स्किप करायचं आणि परत पुन्हा दत्त जयंतीच्या पुढं होऊन जातील तुमचे. नाही तर एका दिवशी 2 असं करायचं. जेवढे 4 दिवस स्किप आहेत ना, तसंच 4 दिवस काय करायचं, 2-2 पारायण करायची. सकाळी दोन वेळेस स्वामीचरित्र सारामृत वाचायचं. म्हणजे तुमचं कसं 21 दिवसात बरोबर 21 होतील. नाही तर तुम्हाला जर जमत नसेल, एकच वेळेस वाचायला जमत असलं तर मग पुढं 4 दिवस जाईल, तसं करा. तर बघा, असं आता मी तर उद्यापासून सेवा करणार आहे. तर कोणकोणताही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करणार आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. तर स्वामीचरित्र सारामृताचे नियम तर तुम्हाला माहीतच आहे. मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. एवढे 21 दिवस ब्रह्मचार्याचं पालन करायचं, परान्न घ्यायचं नाही. पण कुणाच्या बाबतीत ह्या 21 दिवसामध्येच म्हणून नाही, तर हा नियम आपण अखंड पाळायचा. कुणाच्या बाबतीत कसलंही वाईट चिंतायचं नाही. दुसऱ्याचं चांगलं झालं तर स्वामी महाराजांनाहीच प्रार्थना करायची की त्यांचं चांगलं झालं आहे, तसं माझं करा महाराज, माझ्या पण डोक्यावर हात ठेवा, असं आपण प्रार्थना करायची. पण त्यांना भेटलं आहे आणि मला का नाही भेटलं, ती तर अशी आहे तशी आहे, तिचं वाईट होऊ दे, असं कधीसुद्धा म्हणायचं नाही. आणि जो कोणी आहे दुसऱ्याच्या बाबतीत कधीही, जो बी कोणी असेल त्याच्या बाबतीत तर निंदा कधीच कोणाची करायची नाही. सगळ्यांच्या बाबतीत चांगले विचार ठेवायचे, चांगलेच मनामध्ये विचार आणायचे. जेव्हा आपण दुसऱ्याच्या बाबतीत चांगला विचार करू तेव्हाच आपल्या बाबतीत चांगलं नक्की 100% होणार. आणि आपण कुणाची जर मदत केली तर आपली मदत ही नक्कीच महाराज करणार. आणि आपल्याला परत पुन्हा कुठं जायची गरज नाही, आपल्या घरीच महाराज येत असतात. तर सर्व ताईंनी उद्यापासून स्वामीचरित्र सारामृत पारायणाला नक्की सुरुवात करा. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक मांडी पारायण कसं करायचं याचा व्हिडिओ मी नक्कीच करेन. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. नक्की स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करा.